स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे कंचन पाटील केपी ब्लॉग. तर आज मला काही इम्पॉर्टंट कामं करायचे, जे म्हणजे माझ्या बेबीज म्हणजे मुलं नाही, तर माझे प्लांट्स हे माझे बेबीज आहेत. कारण की काही वरचे जे प्लांट आहे मी त्यांच्यावर लक्ष देऊ शकत नाही, तर ते काही खराब होत आहे पाण्यामध्ये. तर हे ते झाड आहे जे मला रिपोर्टिंग करायचं आहे. हे मला रोहनने गिफ्ट केलेलं आहे आणि मी याला काही कारणास्तव 3-4 दिवस रिपोर्टिंग करू शकले नाही, कारण मी कंटिन्युअस बिझी होती. हे आहे सेकंड प्लांट, ज्याची कुंडी फुटलेली आहे, त्यामुळे या झाडाला खूप प्रॉब्लेम होत आहे आणि हे पूर्ण सुकत आहे. तर याला मला पुन्हा रिपोर्टिंग करावं लागेल आणि इथलं थोडं मला साफसूफ पण करायचं आहे. जॉबवर येतात तर मला काळी माती दिसली, तर मी काळी माती दिसल्यावर मी माती उचलणार नाही, अशी गोष्ट होऊ शकत नाही आज स्पेशली, कारण की आज मला 2 प्लांट रिपोर्टिंग करायचे आहे. तर बघा माझ्या चेहऱ्यावर किती खुशी आहे माती भेटल्याची, कारण की माती सापडतच नाही लवकर. तर ही माती ठेवली मी आणि आता निघते मी काही सामान घ्यायला, म्हणजेच कुंड्या वगैरे काही प्लांटिंगचं सामान. तर हे आहे ते सामान: कटर, 2 पॉट, त्याच्यात मला ते प्लांट्स रिपोर्ट करायचे आहे. कुंड्या लावण्याच्या अगोदरची सर्वात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे कुंड्यांना होल करणे ड्रेनेजसाठी. हे खूप महत्वाची स्टेप आहे, जे करावंच लागते, याच्याशिवाय प्लांट लागू शकत नाही. त्यानंतर मी कुंडीमध्ये काही सुकलेला पाला टाकला, जो माझ्याकडे ऑलरेडी मी सेव्ह करून ठेवला होता. त्यानंतर थोडीफार माती टाकली आणि हे कुंडी घेऊन मी वरती गेली, कारण हे जी कुंडी आहे मला वरती लावायची होती. इथं मी अगोदरचं जुनं जे झाड आहे हे रिमूव्ह केलं आणि त्याला नवीन कुंडीत रिपॉट केलं आणि याच्यात भरली मी काही माती, त्याच झाडातली थोडं खत टाकलं आणि हे झाड रेडी आहे. तिथं साफसफाईमध्ये मला तिथं स्नेल पण मिळाले. खूप क्यूट दिसत होते ते स्नेल्स, खूप सारे होते. त्याच्यातला मी एक उचलून तुम्हाला दाखवला ऑलरेडी. हे बघा ते स्नेल मी उचलून झाडावर ठेवलेली आहे. त्यानंतर मी प्लांट रिपोर्ट केलं, पण त्याची प्रुनिंग पण करायची होती मला, कारण की ते जे सुकलेले पानं आहे हे रिमूव्ह करणे फार गरजेचं आहे, नाहीतर बाकीची पण पानं हे खराब होतील. याला काही दिवसांनी परतोडे फुटतीलच नक्की. त्यानंतर मी टेरेसवरचं थोडं क्लीन केलं. माझ्या हाताला लागलं आहे, परंतु ते करणं फार आवश्यक होतं, म्हणून मी ते करत आहे, नाहीतर माझे झाड जिवंत नसते राहिले. आणि त्यानंतर थोडं झाडझूड केलं मी तिथलं, आणि तिथे समीक्षाच्या हातून विटा बोलवल्या आणि ते विटा तिथे प्लेस केल्या. आणि विटा प्लेस केल्यानंतर मी तिथे ठेवले प्लांट्स, जे जे मला ठेवायचे होते. आणि थोडंसं इथलं क्लीन झाल्यावर आणखी चांगलं दिसून राहिलं होतं ते, कारण इथे मी जास्त लक्ष देऊ शकत नाही, त्यामुळेच प्रॉब्लेम आहे, कारण की हे सेकंड फ्लोअरला आहे. एक एक करून मी सर्व कुंड्या तिथे ठेवल्या. हे कुंडी खूपच भारी होती, माझ्याकडनं उचलणं पण नव्हती होत, तरी मी कशी बशी उचलली. त्यानंतर ही जी कुंडी आहे जी आता मी ठेवणार आहे, ही आहे हळद. यामध्ये मी हळद लावलेली आहे. आणि हे आहे माझं क्यूटचं एक पॉट. त्यानंतर मी कुंड्यांमध्ये पाणी टाकलं छान. अमेझिंग. आणि हा आहे फायनल लुक आजचा माझ्या टेरेसचा, बिफोर आणि आफ्टर. बिफोर बघा कसं दिसत होतं आणि आता बघा किती छान दिसत आहे. काही दिवसानंतर याला जेव्हा पाणी फुटेल तर हे आणखी चांगलं दिसेल. त्यानंतर मी आली खाली, आणि खाली पण एक पॉट जे आहे ते त्यामध्ये मी थोडंसं सुकलेले पानं वगैरे टाकली, माती टाकली, थोडीशी खाद वगैरे टाकली, मिक्स केली, माती चांगली मुलायम म्हणजे मऊ केली, आणि त्यामध्ये जे प्लांट आहे हे लावलं. आणि या प्लांटची माती रेड होती, त्यामुळे माझे हात पण खूपच जास्त खराब झाले होते. या पण झाडाला टाकलं मी थोडं पाणी आणि आणखी थोडी माती टाकली त्यामध्ये, आणि हे पण झाड मी एका ठिकाणी प्लेस केलं. तर फायनली माझं काम आता झालेलं आहे आणि मी खूप थकलेली आहे, कारण दिसत असं माझ्या चेहऱ्यावरच. तर मी आता होते फ्रेश, आणि हा होता आजचा दिवस, आणि आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.
थँक्स फॉर वॉचिंग.